ETV भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी चिन्मय जगताप. खरं म्हणजे मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. तो म्हणजे एक असा मुलगा ज्याला पोलीस थ्रेट करतायत की तुझ्या खिशामध्ये 50 ग्रॅम काहीतरी टाकीन, आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे पोलिसांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि या सगळ्यामध्ये हे सगळं जे आंदोलन झालं गेल्या काही दिवसामध्ये मुंबईमध्ये, त्यात तो व्हिडिओ हे आकर्षण ठरला. आपल्यासोबत तीच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने तो व्हिडिओ काढला होता पोलिसांचा. 50 ग्रॅम वाला जो व्हिडिओ म्हणतो ना मी, तो हर्षवर्धन आपल्यासोबत आहे. काय सांगशील? खरं म्हणजे त्यावेळेस तू तिथे काय करत होतास, तुला पोलिसांनी नक्की कसं पकडलं आणि तो व्हिडिओ तू काढलास, ती स्टोरी काय? मी उल्हासनगरवरून आलो होतो प्रोटेस्टसाठी दादर. अँड दादरमध्ये आधी तर आम्हाला जाऊन नाही देत होते, कारण तिथे पोलिसवाल्यांनी ना नाकाबंदी केली की आणि सांगितलं की तुम्ही घरी जावा, इथे प्रोटेस्ट वगैरे अलाउड नाही आहे. आणि असं करून आम्हाला पाठवत होते परत. आम्ही दोन तीन राऊंड मारले, कारण डिटेन पण करत होते. आम्ही घाबरून काय केलं, आधी आम्ही मागे गेले कारण डिटेन नाही व्हायचं होतं आधीच आम्हाला. तर आम्ही मागे गेले, थोडे राऊंड फिरले. आम्हाला फक्त एक जागा पाहिजे होती, एक छोटासा एक रस्ता पाहिजे होता की ज्याच्याने आम्ही प्रोटेस्टमध्ये घुसू शकतो. तर आम्ही थांबले. मग आम्ही ऐकलं की एका इथून रॅली जात आहे इन्कलाब जिंदाबादचा नारा लावून. तर आम्हाला वाटलं की ही रॅली डायरेक्ट तिथेच आहे ना, तर आम्ही जॉईन झालो तिथे त्या रॅलीला. मग ती रॅली नारे बोलत गेली त्या तिथपर्यंत शिवाजी चौकपर्यंत. शिवाजी चौकात आम्ही थांबले कारण पोलीसवाले तरी पण तिथे उभे होते, जाऊन नाही देत होते. तर आम्ही काय केलं, रॅलीमध्ये तर जॉईन झाले. मग पोलीसवाले पण आम्हाला मागे करत होते, पण आम्ही परत गेले. आम्ही काय घाबरणारे नव्हते कारण. मग पोलीसवाल्यांनी काय केलं की जे समोर दिसतात ना त्यांना डिटेन करायचं चालू केलं. आणि मध्ये काय झालं, मी रेकॉर्ड करताना एक दोन पोलीस ऑफिसर माझे ह्याच्यात रेकॉर्डिंगमध्ये आले. तर ते पोलीसवाल्यांनी आधी मला हे थोडं बाजूला घेताना विचारलं की तू रेकॉर्डिंग वगैरे करतो का? मी मला हो सर, रेकॉर्डिंग करतो माझ्यासाठी. तर ते बोलले की रेकॉर्डिंग नको करू, अलाउड नाही. ते बोलले सर ठीक आहे, तुमचं नाही रेकॉर्ड करत, मी माझ्यासाठी करतो. तर हे झालं. त्यानंतर मग अजून अर्धा तास आम्ही प्रोटेस्टमध्येच होते, सॉरी त्या रॅलीमध्येच होते. मग रॅलीमध्ये असताना आम्ही एका जागेवर जमा झालो आणि एका जागेवर थांबून आहे ना, मी बघितलं की सगळेजण तर मागे होतात. मला काय कळालं नाही कारण मी मध्ये उभं होतो. आणि सर्कल एक झालं, मला वाटलं सर्कलमध्ये आम्ही काहीतरी करणार आहे. तर मी मध्ये गेलो, मी बघितलं पोलीसवाले माझ्याजवळ येतात. तर मी थोडंसं मागे गेलो आणि पोलीसवाल्यांनी मला आधी पण त्याच पोलीस ऑफिसरनी मला बघितलं होतं रेकॉर्ड करतात. तर ते म्हणतात की इथे तू आधी इथे. आणि मी म्हटलं की सर मी जातो करून. आणि मग ते एकाने सांगितलं की तुम्ही लोक जर प्रोटेस्टसाठी एवढं हिंमत करतात, आता का मग मागे जातात? मग थोडंसं मला वाटलं की नाही चुकीचं आहे. तर मग मी बोललो सर ठीक आहे, आलो मी, काय झालं? तर ते बोलते की ह्याला डिटेन करा. मी तरी माझी रेकॉर्डिंग चालू ठेवली होती. रेकॉर्डिंग चालू करताना ते पोलीसवाले बोलत होते की माझं FIR करणार आहे, म्हणजे एकामेकाशी बोलत होते की ह्याच्यावर आता FIR लागणार आहे. ते रेकॉर्ड पण झालं माझ्या ह्याच्यातून. एक पोलीसवाल्याकडे मला दिलं, ऑफिसरकडे, आणि त्यांनी काय केलं, माझा फोन खेचायची ट्राय केली कारण मी रेकॉर्ड करत होतो माझ्यासाठी, कारण मी डिटेन होत होता. मग त्यांनी सांगितलं की तू रेकॉर्ड नाही करू शकत. मी सांगितलं सर हे माझं राईट आहे, मी करू शकतो. त्यांनी फोन खेचायची ट्राय केली. मी सांगितलं सर ठीक आहे, मी रेकॉर्डिंग पण करतो, पण तुम्ही फोन नको खेचा. 2 जण बोलत होते की याचा फोन खेचा करून, पण मी त्यांना घेऊन नाही दिलं, मी पकडून ठेवलेला होता. मग ते काय केलं की 3 पोलीस ऑफिसरनी मला गाडीपर्यंत घेऊन आले, पण मी गाडीमध्ये पण नाही बसत होतं, मी पकडून ठेवलं होतं गाडीच्या डोर मला. आणि त्यांनी काय केलं मध्येच की माझे पाय पकडले आणि डायरेक्ट आतमध्ये टाकलं. मग ते पोलीसवाले गेले आणि जे पोलीस ऑफिसर होते जे व्हिडिओमध्ये होते ते गाडी चालवत होते आणि गाडी त्यांनी स्टार्ट केली आणि आम्ही जात होते. माझ्यासोबत अजून 3 लोक होते, त्यांना ते पण फ्रंट लाईनच होते ॲक्च्युली, जे फक्त फ्रंट लाईनमध्ये असून फक्त ते नारे लावत होते, म्हणून त्या पोलिसांनी डिटेन केलं त्यांना पण. मग नंतर काय झालं की आम्ही पोलीस गाडीमध्ये बसून आम्ही जात होते. ते पोलीस ऑफिसर होते, कॉपरेट करत होते, नो डाऊट. पण कॉपरेट नंतर आम्ही काय सांगितलं त्यांना की सर ट्रॅफिक आहे, आम्हाला तुम्ही असं पण दादर स्टेशनला जर सोडता ना तर आम्ही जातो, आम्ही परत हे सगळं नाही करणार, म्हणजे तुमच्या नजरेमध्ये नाही येणार. तर ते म्हटले की ठीक आहे, मी तुम्हाला सोडतोय. पण ते मग पावडरवाली त्यांनी ते धमकी दिली. जर त्यांनी एक वॉर्निंग दिली असती तर ते ठीक होतं, पण धमकी देणं योग्य नव्हतं माझं अकॉर्डिंग. तर म्हणून जेव्हा तू व्हिडिओ व्हायरल केलास किंवा तो व्हिडिओ व्हायरल झाला, तो पोस्ट केलास, तो व्हायरल झाला, पब्लिक रिॲक्शन तुला काय आली?
पब्लिकली तर मला सगळे बोलत होते की चांगलं काम केलं, पोलीसवाला एक्सपोज केलं. काही असे पण होते ते बोलत होते की तुमचा एक म्हणजे तुम्ही इडियट लोकांनी ते केलंच का तसं एकाची जॉब गेली करून. पण माझं म्हणणं हे आहे की जर स्टुडंट्सवर जर ते असे आरोप म्हणजे धमकी वगैरे देत आहेत ते, तर मग ते पण योग्य नाही माझं. तुझ्या घरी कोण कोण असतं आणि तुझी घरच्यांची रिॲक्शन कशी होती? घरी माझी मम्मी, मी एकटा राहतो आणि मम्मी माहेरी राहते, कारण माझे पप्पा नाही आहे. माझे पप्पा ऑफ झाले लास्ट इयर. तर मम्मीला फक्त कॉल्स वगैरे येत होते, कारण ते मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये तर आधी व्हायरल झालं होतं ना. तर कॉल्स वगैरे लागले मम्मीला की हर्ष फेमस झाले करून, बघ त्यांनी काय केलं करून. तर मम्मी मला कॉल करून बोलते की तू का असं केलं, ते पोलिसवाल्याचं का केलं, तू प्रोटेस्टमध्ये एवढं का केलं. मम्मी आधी सपोर्ट करत होती, पण हे सगळ्यामुळे थोडं मम्मीला पण मेंटल स्ट्रेस झाला ना की आता कॉल्स वगैरे यायला लागले आहे, मला इंटरव्ह्यूमध्ये घेतात. तर मग मम्मीला फक्त एक थोडी भीती पण होती की माझा एक छोटा भाऊ पण आहे, तो पण कधी एकटा राहतो, तर मग त्याच्यावर पण काय पण होऊ शकतं म्हणून. आणि तुला अमित ठाकरेंनी भेटायला बोलवलं होतं बरोबर, तर ते तुला काय म्हणाले? आणि प्रश्न असा होता की तू आता करतोयस काय, म्हणजे शिकतोयस काय एक्झॅक्टली, आणि तुला काय बनायचं आहे? अमित ठाकरे सरांनी मला म्हणजे आधी तर मला कॉल आलं होतं त्यांचं ऑफिसमधनं की तुला भेटायला बोलवलं आहे सरांनी. तर मग मी म्हटलं ठीक आहे, मी भेटलो त्यांना. ते खूप चांगले आणि स्वीट आहे. म्हणजे त्यांनी हे सांगितलं की जर तुमच्यावर काय अडचण येते ना तर आमच्या टीमला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सपोर्ट करते. कारण काय, मला खूप जण अशी कमेंट्समध्ये आणि मेसेज करून बोलत होते की तू हे सगळं बनवलं तर आहे, पण पोलीसवाले कसे आहेत, काय पण दिल्ली पोलीसवाले जर तू बघतोय ते लाठीचार्ज करताय, हे करताय तर मुंबई पोलीसवाल्यांची मे बी तुला धमकवू शकतात, सॉरी व्हिडिओ बनवण्यासाठी तुला हे म्हणजे सारखं तुम्हाला जबरदस्ती करू शकतात. तर मी म्हटलं ठीक. मग अमित सरनी हेच सांगितलं की असं काय होतं ना तुझ्यासोबत, काय पण तुला अडचण येते तर आमच्या टीमला कॉन्टॅक्ट कर, आम्ही तुला सपोर्ट करूया. आणि तू करतोस काय म्हणजे तुझं? हां, मी 12th पास आहे, मी फर्स्ट इयरला जाणार आहे. आणि ॲम्बिशन माझं एअरफोर्स पायलट होता, पण थोडं मेडिकल कंडिशनमुळे म्हणजे हाईटमुळे ते थोडं राहिलं, म्हणून मी आता CS करतोय. हां. एक शेवटचा प्रश्न, खरं म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाला, सस्पेन्शन त्या पोलिस झालं, या सगळ्यानंतर तुला नागरिक म्हणून काय वाटतं, काय आव्हान कसं सगळ्यांना? नागरिक म्हणून मला फक्त एवढंच बोलायचं आहे की जर तुम्हाला दिसतंय की अन्याय होत आहे कोणासोबत, जर काही पण अगेन्स्ट लॉ जात आहे, तर तुम्ही गप्प नको बसा, तुम्ही रेकॉर्ड करा किंवा त्याचा अगेन्स्ट तुम्ही आवाज उचला. फक्त एवढंच बोलतो. थँक्यू. आपण बघितलं की जर तुम्हाला अन्याय दिसत असेल, तुम्हाला जर कोणता अन्याय होतोय असं वाटत असेल, तर त्याच्या विरोधामध्ये उभं राहा, असं हर्षवर्धन म्हणतोय. कॅमेरा पर्सन अनिल निर्मळसह मी चिन्मय जगताप, ETV भारत, मुंबई.